नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आपण जे काही पोर्टलवरील फॉर्म भरलेले आहे, हे पोर्टलवरील फॉर्म आता ॲप्रूव्ड होण्यास सुरुवात झालेली आहे आणि अर्ज छाननी करण्याचे काम हे आता युद्ध पातळीवर सुरू झालेले आहेत। तर यामध्ये बऱ्याचशा महिलांचे जे काही अर्ज असतील हे ॲप्रूव्ड झालेले आपल्याला पाहायला मिळतील, तर बऱ्याचशा महिलांचे अर्ज अजूनही पेंडिंगमध्येच आहे। तर जे काही ॲप्रूव्ड झालेले फॉर्म असतील तर आपल्याला इथे डोळ्यासारखा एक आयकॉन दिसतो, आपल्याला याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म प्रिव्ह्यू अशा प्रकारे आपल्याला इथे दाखवला जाईल। तर आपल्याला सर्वात खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे। त्यानंतर येथे रिमार्क्समध्ये आपण पाहू शकतात की सुरुवातीला आधार कार्ड अपलोड न केल्यामुळे हा फॉर्म येथे रिसबमिटमध्ये आलेला होता आणि जे काही आपण सुरुवातीचे जे काही फॉर्म भरलेले होते आधार कार्डला मोबाईल लिंक असणारे असे बहुतांश अर्ज हे रिसबमिट ॲप्लिकेशनमध्ये आलेले आहेत आणि त्यासाठी आपल्याला तेथे आधार कार्ड अपलोड करा असे सांगितले जात आहेत। तर येथे व्हिलेज लेवलला हे पेंडिंग दाखवत आहे आणि तारीख आपण पाहू शकतात की 23/8/2024। त्यानंतर हाच फॉर्म इथे डिस्ट्रिक्ट लेवलला पास झालेला आहे आणि स्टेटसमध्ये येथे ॲप्रूव्ड आणि रिमार्क्समध्ये ॲप्रूव्ड ऑन डिस्ट्रिक्ट लेवल बाय जो कोणी अधिकारी असेल त्याचे नाव आपल्याला येथे खाली दाखवले जाते। आणि आपण जे फॉर्म हे रिसबमिट केलेले आहे तर रिसबमिट केलेले फॉर्मचे स्टेटस पाहण्यासाठी आपल्याला परत येथे डोळ्यासारखा आयकॉन दिसतो, आपल्याला इथे क्लिक करायचे आहे। त्यानंतर सर्वात खाली यायचे आहे आणि इथे रिमार्क्समध्ये आपण पाहू शकतात की इथे रिसबमिटेड म्हणजेच आधार कार्ड यामध्ये अपलोड आपण केलेले आहे। तर जे काही रिसबमिट आपण फॉर्म केलेले आहेत तर त्याच्यासमोर आपल्याला असा जो काही पेन्सिलसारखा आयकॉन आहे हा परत दिसणार नाही। तर या अर्जाची छाननी होणार आहे, त्यानंतर त्या अर्जाचे स्टेटस हे आपल्याला नंतर पाहायला मिळणार आहे। त्याचप्रमाणे जो फॉर्म हा रिसबमिटमध्ये आलेला आहे तर आपल्याला परत येथे या आयकॉनवर क्लिक करून सर्वात खाली यायचे आहे आणि येथे आपण पाहू शकतात की रिसबमिटेड तर रिमार्क्समध्ये आधार कार्ड नॉट अपलोड। तर यासाठी आपल्याला आपला हा जो काही फॉर्म आहे हा एडिट करून घ्यायचा आहे। तर एडिट करण्यासाठी जो काही पेन्सिलसारखा आयकॉन दिसतो आपल्याला याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला इथे आधार नंबर हा कॅप्चा टाकून व्हॅलिडेट आधारवर क्लिक करून घ्यायचे आहे। तर यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओ हा बनवलेला आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, काही बहुतांश महिलांच्या जे काही आपण अर्ज भरलेले असतील तर त्या महिलांच्या अर्जामध्ये आपल्याला एक सध्या प्रॉब्लेम पाहायला मिळत आहेत। तर तो प्रॉब्लेम कशा प्रकारे आहे तर आपण इथे पाहू शकतात की ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये हा फॉर्म इथे रिसबमिट अशा प्रकारचे ऑप्शन आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। तर हा रिसबमिट कोणत्या कारणामुळे आला तर आपण येथे या आयकॉनवर क्लिक करून त्या फॉर्मची माहिती येथे बघू शकता। तर येथे रिमार्क्समध्ये कारण दिलेले आहे की रिसबमिटेड आणि आधार कार्ड नॉट अपलोड, रिझनमध्ये प्लीज अपडेट आधार नंबर अँड डॉक्युमेंट्स अशा प्रकारे आपल्याला येथे रिमार्क्समध्ये एक टिप्पणी येथे देण्यात आलेली आहे। तर ॲक्शनच्या समोर हा जो काही पेन्सिलसारखा आयकॉन आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला इथे आधार नंबर टाकायचा आहे, हा कॅप्चा टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट आधार याच्यावर क्लिक करायचे आहे। व्हॅलिडेट आधारवर क्लिक केल्याच्यानंतर ॲप्लिकेशन ऑलरेडी सबमिटेड द ॲप्लिकंट अशा प्रकारे आपल्याला इथे वरती मेसेज हा दाखवला जात आहे। तर मी इथे परत हा कॅप्चा टाकतो आणि व्हॅलिडेट आधारवर क्लिक करतो। तर परत आपल्याला तिथे ॲप्लिकेशन ऑलरेडी सबमिटेड फॉर द ॲप्लिकंट, अर्जदाराने हा अर्ज आधीच सबमिट केलेला आहे असे आपल्याला तिथे सांगितले जात आहे। पण वास्तविक पाहता या अर्जदाराने त्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही आणि तो अर्ज सबमिटसुद्धा केलेला नाही, परंतु आपल्याला तिथे
तशा प्रकारे मेसेज हा दाखवला जात आहे। तर हा जो काही प्रॉब्लेम आहे हा सर्व्हर इश्यूचा एक भाग आहे। तर यासाठी आपल्याला काही वेळ किंवा काही दिवस ही प्रतीक्षा करावी लागणार आहे। तर हा जो काही प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम आपला नसून हा पोर्टलचा प्रॉब्लेम आहे। त्यामुळे आपल्याला इथे घाबरायचे काही कारण नाही, कारण की ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये हा फॉर्म रिसबमिटमध्ये आलेला आहे आणि ॲक्शनच्या समोर आपण त्या पेन्सिलसारखा जो काही आयकॉन दिसतो त्याच्यावर क्लिक केलं तर आपला फॉर्म तिथे आधार नंबर टाकल्यावर सबमिट होत नाही। त्यामुळे आपण घाबरायचे नाही। अधूनमधून आपण यासाठी प्रयत्न करीत राहायचे आहे। जर आपला फॉर्म यामध्ये सबमिट झाला तर ठीक आहे, कारण की पोर्टलवर बऱ्याच प्रकारचे प्रॉब्लेम हे येत असतात। तर असे जे काही फॉर्म असतील हे फॉर्म रिसबमिट होणार आहे, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही, कारण की कोणतीही पात्र महिला यापासून वंचित ही राहणार नाही मित्रांनो। तर यासाठी काही अपडेट आलं तर मी व्हिडिओच्या माध्यमातून देखील आपणास माहिती देण्याचा प्रयत्न करेन, किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक देण्यात आलेली आहे, तेथे आपणास ती माहिती सांगण्यात येईल। त्यामुळे काळजी करू नका, हे फॉर्म पण रिसबमिट होतील आणि ॲप्रूव्हसुद्धा होतील जर आपण व्यवस्थित कागदपत्रे आणि फॉर्म हा जर व्यवस्थित भरलेला असेल तर या व्यतिरिक्त जर आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये टाका। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।